दान देगा देवा हरिभक्त परायण भीमराव महाराज पालवे यांना साथ करतील हरिभक्त परायण काका महाराज खेडकर.
हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. वाढवू नको कमी कर. आणि एक काय बोलतात ते मलाही कळलं पाहिजे. असं नॉईज होतोय बघ गुताड मतन होते. न लगे मुक्ती अण संपदा किंवा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालवे आमासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठाला विठाला
सरळ व्हावा गुण गायीन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती अण संत संग देई सदा गुण गायीन आवडी याची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरे बंधू सारजाजी चतुराणाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिचे चरणवजा दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोतेजन दया माझे दंडवत. आता बंधू साधू सज्जन नित्य हृदयी हरिचे दान विठ्ठल नाम उच्चारिती जन दया माझे दंडवत. आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. ऐसे नमन करुण सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला आज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नावा म्हणे विठाला. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. प्रस्तुत प्रसंगी 7व्या दिवसाची सेवा आणि त्या सेवेकरता निवडलेला अभंग संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मागणी करणारा सर्वांच्या अतिशय परिचयाचा जगद्गुरु जगद्वंदनीय गाथेचे करते असणारे ज्याला पंचमो वेद म्हटलं जातं गाथेला अशा त्या लोकगाथेचे निर्माते देऊचे सुप्रसिद्ध साधू तुकोबारायांचा आणि देवाकडे तुम्ही आम्ही मागताना काय मागावं त्याचं मार्गदर्शन करणारा अभंग आहे विठ्ठल. अभंगाचे चरण 4 आहेत. हेची दान देगा देवा हेच दे दुसरं देऊ नकोस. कुठलं तुझा विसर होऊ देऊ नकोस. तुझा जर मला विसर पडला नाही तर मी तुझा आवडीने गुण गाईन आणि तुझे गुण गाण्याच्या पलीकडे माझी दुसरी कुठलीही मला मिळवायची गोष्ट आयुष्यात नाही. आणि हे करण्यासाठी तुझं गुण गाण्यासाठी मला वारंवार जन्माला यावं लागलं तरी गर्भवासाचं दुःख सहन करण्याची माझी ताकद आहे. सुखाने तू मला गर्भवास दे, मी गर्भवास सहन करीन. फक्त मला एकच दे, तुझा विसर पडू देऊ नकोस.
हा या चार चरणाच्या मागणीपर प्रकरणातल्या अभंगाचा साधा सरळ भावार्थ आहे. कीर्तन संपलं. विठाल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार संप्रदायाच्या नियमाप्रमाणे द्यायचा झाला तर असा आहे. मागच्या 2 वर्षापासून तुमच्या नियोजन मंडळाचे फोन येत होते, पण आमच्या तारखा ॲडजस्ट होत नव्हत्या. आणि यावेळेला नेमका 15 दिवसापूर्वीच्या गुरुवारी हरिभक्तपरायण रामनाथ महाराज पालवेंचा फोन आला. तर नेमकं आमच्या ऑफिसचे कामं असल्यामुळे माझा योगायोगाने त्या दिवशी फोन चालू होता. ना मग मी फोन कट केला, मग त्यांचा व्हॉट्सअपला मेसेज आला की 16 तारीख रिकामी आहे का. नेमकी 16 तारीख गेलेली होती तेव्हा. त्यांना म्हटलं 16 नाही आहे, पण मी हनुमान जयंतीला येणाराचे मग 22 ठेवतो तुमच्यासाठी. तर ते म्हणे 22 कुठेतरी लिहिलेली असेल, मिळाली तर बघतो. मग मी ते नंतर काही लोक आले, त्यांनी मला 23 दिली, मी घेऊन टाकली. तर मग हे काही नव्हतंच ना नियोजनामध्ये. आणि नंतर मला त्यांचा पुन्हा व्हॉट्सअपला मेसेज आला की 22 आहे का. म्हटलं 22 ठेवलेली आहे, तुम्ही 22 घेऊन टाका, म्हटलं देऊन टाका. म्हणजे एका शब्दाने बोलणं झालेलं, फक्त 2-4 शब्दांचा मेसेज. नाना म्हणाले 22 ओके. नानाला मी फक्त अंगठा दाखवला, बरोबर नाना, आणि 22 ओके. आणि त्या तेवढ्याशा संभाषणाने आज तुम्हा सर्व सज्जनांसमोर उभं राहण्याचा योग आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याचं सत्व सर्वदूर जगामध्ये प्रसिद्ध आहे, अशा मारुतीरायासमोर उभं राहण्याचं भाग्य मला मिळालं. त्याबद्दल तुम्हा सर्व सज्जनांना वेळ खूप झालेला आहे, नाव कोणाचे घेत नाही. सर्वांना मनापासून धन्यवाद आणि चिंतनाला सुरुवात करतो. विठाल अभंगाच्या चिंतनाचा विचार करताना विषय मांडणारा कोण आहे, का मांडतोय, कुणासाठी मांडतोय, हे 3 मुद्दे लक्षात आले की अभंग उकलत जातो. अभंगामध्ये मागणी करणारे कोण आहेत, बोला पटापट. मी घरचा आहे, घरी असल्यासारखं बोला पटापट. कोण आहे, आणि महिला मंडळ बोललं तरी चालतंय ना. मागणी करणारे कोण आहे, तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना कमी आहे का, बरोबर. आपण एखाद्या पाहुण्यांना भेटताना सांगतो येतो आता, लक्षात ठेवा, का तो विसरत असतो. तुमचा पाहुणा तुम्हाला आज उद्या विसरणारा असतो, विसरत असतो. आपण म्हणतो लक्ष असू द्या. व्यावहारिक दृष्ट्या हे खरं आहे. तुकाराम देवाकडे मागतात की तुझा विसर होऊ देऊ नये. मग ते विसरलेले आहेत का, बरोबर. अभंगाची भाषा आणि अभंगाचा भावार्थ ह्या 2 वेगळ्या बुद्धीने समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. विठाला विठाला दान मागणारे तुकोबा मागावं लागावं इतके दुबळे नाहीयेत. मागणारा कोण असतो, ज्याच्या स्वतःची कुवत नाहीये, ज्याला स्वतःकडे काही नाही तर दुसऱ्याकडे मागतो. तुकोबांच्या सामर्थ्याचा इतिहास जर बघितला, ज्यांनी MA ला इतिहास केला असेल, त्या इतिहासामध्ये गावची प्रशासन व्यवस्था दिलेली असते. त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये जिल्ह्याचा जो महाजन असतो, म्हणजे आजच्या भाषेमध्ये जी भूविकास बँक असते ना, लँड डेव्हलपमेंट जिल्ह्याची, परगण्याची, त्या पूर्ण परगण्याची भूविकास बँक म्हणजे तुकोबारायांच्या काळामध्ये महाजनकी. ती महाजनकी परंपरेने तुकोबांच्या घराण्यात आहे. वाटण्या झाल्यानंतर त्या महाजनकीची जी सावकारीची खतं मिळाली, ती खतं किती आहेत, सगळ्यांनी खूप वेळा ही गोष्ट ऐकली. 13 गाड्या पत्र आहेत. किती गाड्या, एका गाडीत साधारण आपण 1 क्विंटल कागद धरू, बरोबर. एका क्विंटल मध्ये आपण एकदम हलके हाताने धरा 5,000 कागद आहेत. एका कागदावर 1 रुपयाचं कर्ज आहे, लाख कोटीचा हिशोब सोडून दे. एका गाडीत कागद किती, 5,000. एक कागद 1 रुपयाचा, बरोबर. गाड्या किती आहेत, 14 पंचे 70,000ला त्या काळामध्ये 5 टन सोनं येत होतं.
मोकळं सांगतो बरं का, म्हणजे ॲक्युरेट असं व्हॅल्युएशन नाही. त्या 14 गाड्या कर्जाची कागद इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवणारा माणूस आहे. म्हणजे 5 टन सोनं नदीत बुडवतो तो भिकारी आहे का? तो गरीब आहे का? तरी तो मागतोय, म्हणजे त्याच्या मागण्या मागे काही वेगळा अर्थ दडलेला आहे. विठाला विठाला. बरं, तुकोबारायांची योग्यता ठीक आहे. आता हे आपण व्यावहारिक बघितलं, गोल्ड, पैसा, सोनं हे झालं तुमची धनसंपत्ती. आध्यात्मिकतेच्या बाबतीमध्ये कमी आहेत का? रामेश्वर भट्टासारख्या दशग्रंथी ब्राह्मणाने म्हणावं, तुमची तुलना करायला जर गेलो ना, तो गीता तुलनेसी काय तू गीता तुलनेचे टाळ्या अशा भेद असतात बरं का, मागे पुढे तर वाजतच नाही. जेव्हा जेव्हा भजन होईल ना, आता बघा फक्त 1 तास बाकी आहे, दणादण टाळ्या वाजवायच्या. कशा वाजवा जरा दणादण. तरी नाही वाजल्या. आपल्या शरीरामध्ये थोडं मेडिकल सायन्स सांगतो, 340 प्रेशर पॉइंट्स असतात. किती? 340 प्रेशर पॉइंट्स इन आवर बॉडी. ओके, आउट ऑफ दॅट 340, त्या 340 पैकी 30 प्रेशर पॉइंट्स आर युअर पाम, तुमच्या तळव्यामध्ये आहेत. आणि ज्या वेळेला हे तळवे घासतात ना, म्हणजे थोडेसे आज कसे मला असं दिसतं की जे लोक पुण्या मुंबईला राहतात त्यांची मुलं CBSE ICS ला आहेत, अँड दे थिंक दॅट कीर्तन इज अ ट्रॅडिशनल थिंग. सो आय एम गोइंग टू टेल दिस सायंटिफिक. ते 30 जे प्रेशर पॉइंट आहेत, दिवसाला 15 मिनिटं सर जर फ्रेश झाले 15 मिनिट्स, तर तुमच्या शरीरातला रक्तदाब, साखर, मधुमेह, हार्ट अटॅक कमी होतो. लॅन्सेंट नावाचं मेडिकल सायन्सचं जगातलं नंबर 1चं संशोधन पत्र निघतं. त्यानंतर नेचर नावाचं आहे, त्यानंतर सायंटिफिक इंडियन नावाचं, अशा बऱ्याच पत्रामध्ये याविषयीचे शोध प्रसिद्ध झालेत. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी. आता इथे पहावे पुराणी विचारवणीच्या ऐवजी मी म्हणेल तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणी त्यांनी पाहे गुगल करून.
हे विज्ञान आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे शहरामध्ये हास्य क्लब आहेत ना, म्हणजे ते लोक गार्डन मध्ये जमा होतात. आता खेडकर सरांना माहिती झालं उगा हॅ 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 करत हातून काय करते. बरं आपल्यासारखे ना म्हातारे एकदम बाया म्हातारे हॅ 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 हसतात. त्यानंतर क्लॅपिंग क्लब आहेत. काय ते रस्त्यावर टाळ्या वाजवणारी एक जमात असते ना, त्यांचा मागे एक सर्वे झाला, त्यांना कोणालाही कधी हार्ट अटॅक आलेला नाही. का आले नाही याचा रिसर्च केला तेव्हा कळलं, त्याचा तो प्रेशर पॉईंट प्रेस होऊन त्याचा हार्ट स्ट्रॉंग बनतं. तर शहरामध्ये लाफिंग क्लब आहेत आणि क्लॅपिंग क्लब आहेत. 15 मिनिटं हे 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 खाड 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 हे 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 चालतं. ओके, त्याच्यामुळे आता 1 तासामध्ये कमीत कमी 10 वेळा विठ्ठल विठ्ठल होईल. 30-30 सेकंदाचं म्हटलं तरी 5 मिनिटं क्लॅपिंग होईल आपलं. ते रवींद्रनाथ टाळ्या वाजवायचा, जोरात टाळ्या वाजवायचा. मी सांगत होतो मुद्दा तुकोबारायांचं सामर्थ्य काय. तुम्हाला ब्रह्माशी जर तुलना केली तुमच्या ज्ञानाची, तर ब्रह्म आणि तुका इक्विव्हॅलंट आहेत. ब्रह्म तुका सिया, दॅट इज वाय दोघांचं वजन सेम आहे. जगामध्ये माझ्याकडे 10 कोटी असतील, पैशाचा अहंकार असतो, पण 10 कोटीवाला 11 कोटीवाल्यासमोर झुकतो. पण ज्याने 2 पुस्तकं जास्ती वाचलेत ना, तो जगाच्या बापासमोर झुकत नाही. विठाला विठाला. जगात अहंकार नाही असा माणूस नाही. माऊली खूप सांगतात, नवल अहंकाराची गोठी अज्ञानाचे न लागे पाठी. विशेष आत्मज्ञानाला नाचे न लागे पाठी. हा, सज्ञानाच्या झोबे कंठी नाना संकटे नाचवे. अज्ञानी आहे त्याच्या पाठीमागे लागत नाही अहंकार, पण ज्याला ज्ञान झालं त्याचा गळा पकडतो. काय पकडतं, आणि त्याच्यामुळे तो नाना संकटामध्ये नाचतो. रामेश्वर भट्ट दशग्रंथी ब्राह्मण आहे. तत्कालीन सगळ्या विद्वानांचा चीफ कमांडर आहे. तुकोबारायांची गाथा बुडवण्यापासून सगळ्या ज्या पनिशमेंट दिलेल्या आहेत त्यांनी, न्याय सभेचा प्रमुख आहे. त्याला उपरती झाल्यानंतर तो म्हणतोय की तुम्ही ब्रह्माच्या लेवलचे आहात. म्हणजे आपल्याकडे कसं असतं, कोणी कोणाला काही पदवी देतं. हे विनोदाचार्य, हे रामायणाचार्य, हे भागवताचार्य, आमची छाती बघू द्या, आपण रामायणाचार्य झालो. त्याला रामायणातलं कळत नसतं. आलं लक्षात. पदवीला महत्व आहेच, पण पदवी कोणी दिली याला जास्ती महत्व आहे. बरोबर. गावातल्या पहिलीच्या वर्गामध्ये पहिला आला झेंडा घेऊन फिरत बसला, त्याच्याऐवजी तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर पहिला येत असेल तर ती पदवी जास्ती महत्वाची आहे. तुम्ही आम्ही तुकोबांना जगद्गुरु म्हणतो हे महत्वाचं नाहीच आहे, कारण आपल्याला अक्कलच नाही आहे. रामेश्वर भट्टासारखा जर माणूस म्हणतोय की तुकोराम ब्रह्माच्या लेवलचा आहे किंवा तुकाराम विष्णूच्या लेवलचा आहे, तुका विष्णू मने रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. मने रामेश्वर भट्ट तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही सामर्थ्याच्या बाबतीमध्ये गल्लीतला पुढारी स्वतःला मोठा समजत असेल ती मोठी गोष्ट नाही. ज्याला दिल्लीत नमस्कार होतो तो मोठा आहे. तुम्ही आम्ही कोणालाही साधू म्हणतो, कोणालाही संत म्हणतो. म्हणजे रामेश्वर भट्टांचं प्रमाणपत्र आहे. खूप सगळे प्रमाण आहेत. अनुरणूया थगडा तुका आकाशाई बुढा, किंवा स्वतः तुकोबारायांचा कॉन्फिडन्स आहे, वेदांचा तो अर्थ हमासीची ठावा. बाबा भारनाथा. इतकी शक्ती असणारा व्यक्ती ज्यावेळेस दान मागतोय, दान मागणं संतो की फितरती नाही होती. एवढं तुकोबारायांचे शब्द आहेत. वडिलांची रीत जाणत असो, काही मागणे हे आम्हा अनुचित. काहीतरी मागणं हे आमच्यासाठी अनुचित. भिक्षापात्र अवलंबणे जळोजिने, जळ असं जिनं मागून जगायचं, मेलेलं परवडलं मागून जगण्यापेक्षा. मागायचंच नाही.
तरी तुकोबाराय मागतात. याचा अर्थ हे मागणं काहीतरी पलीकडचं आहे, तुमच्या आमच्यासाठीच आहे. ज्यांच्या दरबारात आपण बसलो, मारुती रायांचा एक दृष्टांत सांगतो. रावण मारल्यानंतर बिभीषणाचा सम्राट, आपला लंकेचा सम्राट बिभीषण झालेला आहे. आणि त्या बिभीषणाने सगळ्या वानरांना गिफ्ट दिलेलं आहे. आपल्याकडे देतात ना गिफ्ट, बर्थडे गिफ्ट, फलाना गिफ्ट, सगळ्यांना बक्षीस दिलेत. आणि त्यावेळेला त्या दरबारामध्ये सीतामाईला एक कंठा गिफ्ट मिळालेला आहे. सगळ्यांना गिफ्ट दिल्यानंतर मग जे मिळालेले गिफ्ट आहे, भगवान प्रभू रामचंद्राने जी दिलेली दानं आहेत, ह्या गोष्टी कोणी सांगत नाही ना. तुकोबाराय सुद्धा लोक सांगताना तुकोबारायांचे हाल सांगतात. कोपला पाटील गावाचे लोक बर्वे झाले, बाईल कसा फलाना फलाना, पण त्याचं सामर्थ्य कोणी सांगत नाही. तसं रामाचा वनवास सगळे सांगतात, रामाचा पराक्रम सगळे सांगतात, पण रामाने प्रॉपर्टी किती दान केली हे कोणी सांगत नाही. कारण वाल्मिकी रामायण कोणी बघितलेलं नसतं. त्या बिभीषणाच्या दान सत्रानंतर रामाने सगळ्यांना बक्षीस दिलेली आहेत, सगळ्या लढलेल्यांना. आणि सगळ्याला देऊन झाल्यानंतर एकच माणूस शिल्लक राहिलेला, याला काय द्यावं हा प्रश्न साक्षात भगवंताला पडलेला आहे. एक एक उपकार शार्थाय प्राणम दास्यामी ते कपे. तुझे उपकार इतके आहेत माझ्यावर, तुझा एक एक उपकार हा जीव देण्याच्या तोडीचा आहे. जीव दिला तरी तुझ्या एका उपकाराचं ओझं फिटणार. तुझी अनंत उपकार आहेत. किती उपकार आहेत? सीतेचा शोध केला, लक्ष्मण जिवंत केला, अजून सुग्रीवासारखा मित्र मिळवून दिला. आपण हनुमान चालीसामध्ये रोज म्हणतो, तुम उपकार सुग्रीव की ना राम मिलाय. नुसता सुग्रीवासारखा समर्थ राजा मित्र बनवून दिला तरी जीव दिला पाहिजे. नुसती सीतेसारखी सर्वगुण संपन्न पत्नी शोधून दिली तरी जीव दिला पाहिजे. किंबहुना सूर्यासारखा पराक्रमी माझा भाऊ जिवंत करून दिलास तरी तुझ्यावर जीव ओळून टाकला पाहिजे. तुला द्यावा असं काही नाही. तुम मम प्रिय, मी तुला माझं हृदय देतो, मी फक्त तुला आलिंगन देऊ शकतो. तुला द्यावा असं माझ्याकडे काही नाहीये. त्यावेळेला सीतामाईने तो गळ्यातला कंठ काढला. काय काढला? कंठा काढला आणि हनुमंताला दिला. हनुमंतरायाने ते मणीचे आहेत ना, मणी दाटाने तोडले आणि बघितलं. हे बघता, अरे काय करताय? तुमच्या आमच्या दृष्टीने बालिशपणा आहे, पण मोठ्यांची प्रत्येक कृती मोठी असते, तिच्या मागचा अर्थ शोध समजून घ्यावा लागतो. सीतामाईने विचारलं, मारुतीराय काय करताय? एवढा मोठा मोत्याचा हार लंकेच्या राजाने दिलेला आहे, तुम्ही तोडताय? हनुमंतराय म्हणाले, नाही, हार चांगला आहे, किमती आहे, पण बघतो त्या हारामध्ये माझा राम आहे का नाही. जिस माला में राम नहीं वो माला है किस काम की. अरे ज्या माळीत रामच नाही आहे ती माळा काय करायची मला. आणि मग तो सगळा पुढचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जसा माळीत राम आहे तसा तुझ्यात आहे का राम. आणि मग हनुमंतराय छाती फाडतात आणि आतमध्ये संपूर्ण राम दरबाराचं दर्शन सगळ्या त्या वानरांना होतं. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र विचारतात, अरे तुला एवढा मोतीचा कंठा दिला तो नकोय, मौल्यवान नको, तुला पाहिजे तरी काय? त्याचं उत्तर पहिल्या चरणामध्ये आहे. Hey,
द्यायचं असेल तर एवढंच दे देवा, तुझा विसर होऊ देऊ नकोस. मारुती रायासारखा अष्टसिद्धी नव निधी. निधी म्हणजे काय? बँकला तरी लिमिट आहे. यांचं 10,000 कोटीचं भाग भांडवल, 20,000 कोटीचं ठराविक भाग भांडवल असतं. पण इथे निधी हा शब्द अनलिमिटेडपणा दर्शक आहे. इतकी प्रॉपर्टी आहे मारुती रायाची की तिचं लिमिट नाही आहे. निधी. सिद्धी म्हणजे जे साधनेने साध्य होतं त्याला सिद्धी असं म्हणतात. आणि पूर्ण रामायण जर बघितलं तर हनुमंतरायाला ज्या सिद्धी आहे ते कोणालाच नाही. अनिमा, लघिमा, महिमा, अजून गरिमा. लंकेत गेलं त्या रावणाच्या बेडरूम मध्ये गेलेले आहेत हनुमंतराय, मुंगी सारखे होऊन. सगळं जे वर्णन आता वेळ माझ्याकडे खूप लिमिटेड, फक्त तुम्हाला हिंट देतो, गुगल करून बघा नंतर. कारण भाग्य बरं का. आता आपण म्हणतो काळ वाईट आला, जुन्या लोकांचं एक म्हणणं असतं, पण काळ खूप चांगला आला. ज्या वेळेला मला महाराष्ट्राचं विचारदुर्ग लिहायचं होतं त्यावेळेला मी मंदिरातले ग्रंथ घेऊन सांसात गेलो होतो कोपीत. आता ती गरज नाही. आर्काईव्हला सगळी ग्रंथ, अगदी तुमच्या संस्थेचे वृत्ती प्रभाकर, पंचदशी, विचारसागर, सगळी ग्रंथ तिथे मिळतात. रामायण लाईन टू लाईन, श्लोक टू श्लोक ॲज इट इज मिळतं. आणि ज्या लोकांनी रामायणाचं विकृतीकरण केलं त्यांचे पण ग्रंथ मिळतात. व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2, हिस्ट्री ऑफ इंडिया, जेम्स व्हिलर, गोडियर वगैरे. फलाने त्यांचे नावं घेत नाही मी, कशाला त्यांची नावं घेऊ, फक्त एक लाईन दाखवतो तुम्हाला. इतकी पावर आहे या माणसाची. अष्टसिद्धी नवनिधी घे दाता. जो स्वतः अष्टसिद्धी देऊ शकतो. कारण अष्टसिद्धी प्राप्त असणारे आमच्या, तुम्ही कुंभमेळ्यात जर आलात, 500-500 वर्षाचे साधू आहेत, त्यांना स्वतःला ते सिद्धी आहेत, दुसऱ्याला देता येत नाही. मारुतीरायांना स्वतःला ते आहेत, दुसऱ्यालाही ते देऊ शकतात. तुलसीदास सदा हरिचेरा. हनुमान चालीसात का गोड आहे ना, त्याच्यावर वेगळं कीर्तन. तुलसीदासाच्या हातून जे रत्नावली पासून तुलसी रामायणापर्यंत जे काही लिखाण झालंय त्याच्या मागची ताकद हनुमंतरायाची आहे. म्हणून रामभक्त असणारे तुलसी हनुमान चालिसा लिहितात. आणि डोंगरे महाराजांना मी दुपारी बोललो, हनुमान चालिसावर सायंटिफिक रिसर्च झाले. तरुण मंडळीने त्याच्यावर वाचा सगळ्या गोष्टी. त्या इतकी परफेक्ट म्हणतो ना आपण, मंत्रात जी ताकद आहे. मंत्र म्हणजे मननात त्रायते इति मंत्र. हा ज्या शब्दाचं मनन केलं असतं तुमच्या संकटांचं निरसन होतं त्यालाच मंत्र म्हणतात. अदरवाईज बाकी नुसती बडबड असते. हनुमान चालिसा हा पूर्ण मंत्र स्वरूप आहे. आणि ज्याने त्या पद्धतीने मनन केलं त्याला त्या पद्धतीचा त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. विठाला अशा प्रकारचं सामर्थ्य असणारा व्यक्ती काय म्हणतो, तुझा विसर होऊ देऊ नकोस. तुम्ही आम्ही काय मागतो नीट ऐका ना. आता उद्या आपले 9 नारळ फुटतील. आपलं मागणं चुकीचं आहे का? आपलं मागणं चुकीचं, नीट ऐका. आपलं मागणं चुकीचं नाही, आपलं मागणं बरोबर आहे, पण आपलं मागणं लिमिटेड आहे. आपल्या नजरेचा जो चष्मा आहे ना तो इथपर्यंत आहे. आपल्याला इथपर्यंत दिसतं. तंगडं दुखत असलं, घोड्यावाने होती घोडा होईल तेवढं दिसतं ना. वाढावे संतान, वाढावे
ओटी वाढावे आणि त्याच्याच लाथा खावे होतंय ना आजकालमध्ये. जे नवसाने लेकरं होतात ते लाथा मारतात. का होतं असं? फक्त लेकरू नाही इथपर्यंत आपल्याला दिसत असतं, पण हे होणारा लेकरू तुला लाथा घालणार आहे देवाला दिसत असतं, म्हणून तो लेकरू देत नसतो. विठाला एखाद्याला बायकोने 2 लाख देऊन आणतो, तीच कमरात लाथा घालते. तिकडचं सांगतोय. याला शॉर्ट साइटेडनेस म्हणतात. आपली बुद्धी जी आहे, संतांची बुद्धी आपली बुद्धी याच्यात हाच फरक आहे. संतांना पुढचं दिसतं, आपल्याला पुढचं दिसत नाही. राजा द्रुपदाला मुलं नव्हती. हे छोटं छोटं एक एक वाक्यात जे सांगणार आहे ना मी, हे तुम्ही नंतर रिसर्च करा बरं का, सगळं सांगायला मिळेल. फक्त राजा द्रुपदाला मुलं नसतात. सगळ्या साधूंनी सांगितलं तुझ्या नशिबात मुलंच नाही आहेत, कारण मुलं झाले तर पुढे प्रॉब्लेम होणार आहे हे त्यांना माहित होतं, याला माहित नव्हतं. म्हणून हा अट्टहासाने यत्न करतो. मुलं जन्माला घालून नंतर महाभारतात ते मुलं विध्वंस करतात. विठाला विठाला. 1913ला जगामध्ये एक असं जहाज जन्माला आलं, टायटॅनिक नावाचं. त्याचा टायटॅनिक नावाचा सिनेमा पाहिजे, अवश्य बघा सगळे ज्यांना वेळ येते. इंग्रजीमध्ये आहे, हिंदीमध्ये डब पण केलेलं आहे. इतका आलिशान जहाज जगाच्या पाठीवर त्याच्या अगोदरही नव्हतं, नंतरही जन्माला आलं नाही. एक लंडन मधला माणूस होता, त्याला प्रवास करायचा होता. त्याच्या अंगठ्याला जखम झाली आणि ज्या वेळेला ते चेक करतात ना, मेडिकल चेकअप, पूर्ण माणूस फिट असल्याशिवाय सोडत नाहीत. त्याला सोडलं नाही. त्याचे 3 पोरं, त्याची बायको आणि तो, त्यांचं 5 जणांचं तिकीट त्याने दुसऱ्याला दिलं आणि हा गेला निघून घरी. आणि इतक्या शिव्या दिल्या त्याने देवाला, एवढी प्रॉपर्टी माझी काय का, म्हणजे तिकीट मिळत नव्हतं नंबर लावून. कितीतरी किलोमीटरचा अख्खा नगर जिल्हा बसेल एवढं मोठं ते जहाज होतं. त्याच्या ते खोल्या बिल्यांचं वरून बघा सगळं युट्यूबला, सगळं डिटेल सांगत नाही. मला सांगायचा मुद्दा वेगळा आहे. मला तिकीट कॅन्सल करून घरी बसावं लागलं. आलिशान जहाजात प्रवास करता नाही आला म्हणून तो दुःखी झाला. आणि तेच जहाज नंतर समुद्रामध्ये क्रॅश झालं. 1500 लोक डुबून मेले. याच्या नावासहित छापून आलं हा सुद्धा मेला म्हणून पेपरला. पण मी जिवंत आहे, तिकीट माझ्या नावाचं, पण मी गेलो. आणि त्यानंतर तो म्हणायला लागला माझं तिकीट रद्द झालं ते बरं झालं. विठाला आपण दान मागताना पोटी संतान व्हावं, धनधान्य व्हावं का मागतो? कारण आपल्याला तेवढं दिसतं. वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, फार फार तर एखादा दूरदृष्टीचा 10 वर्षापर्यंत बघतो. 2 पंचवार्षिक, तिसऱ्यांदा पलटी होतेच. त्याच्या पलीकडे त्याला बघता येत नाही. संतांची दृष्टी त्याच्याही पलीकडची असते. तुझा विसर होऊ देऊ नकोस. तुझा विसर जर झाला नाही, विसराली दया
विसरण्यामध्ये लॉस आहे हानी. सिंपल सांगतो, वेळ खूप कमी, 2-4 उदाहरणाची देईल नाही. हे सगळे तरुण दिसतात मला, मुलं मुली मागे. यूट्यूब करून बघा नंतर. हा तुकोराय चालायचे ना, चालायचे जे ठसे उमटायचे महाराज जमिनीवर, त्या ठस्यातनं पांडुरंगाचा उच्चार व्हायचा. एक दुसरं उदाहरण देतो. जनाई जेव्हा गौऱ्या थापायच्या ना, गौऱ्या, तिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. तिसरं उदाहरण सांगतो. चोखोबा रायाच्या अंगावर भिंत पडली आणि त्या भिंतीमध्ये त्यांचा जीव गेला. त्यांच्या हाडातनं विठ्ठल विठ्ठल उच्चार व्हायचा. की झाले 3. चौथं सांगतो. नारदाला गर्व झाला, मी श्रेष्ठ भक्त आहे. भगवंत म्हणे अर्जुन श्रेष्ठ आहे. कसा श्रेष्ठ आहे? जाऊन बघा म्हणे तिकडे. अर्जुन झोपलेला होता आणि त्या संपूर्ण कक्षामध्ये, त्या रूममध्ये कृष्ण 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 असा आवाज येत होता. आवाज कुठून येतोय म्हणून कान लावून बघितलं, त्याच्या प्रत्येक रोमातून, रंध्रातून कृष्णाचं नामस्मरण चालू होतं. अशी खूप उदाहरणं आहेत. विसर होऊ नये याचा अर्थ 24 तास टाळ घेऊन मोठ्याने विठ्ठल 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 असं म्हणायचं नाही. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी मनामध्ये आहे. कळलं का? ध्यान मनामध्ये असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट करा ना तुम्ही, कुठलंही काम करीत असा तुम्ही, तुमचं काम चालू द्या हाताने, मनाने मनन चालू द्या. विसरणं व्हावं याचा अर्थ असा आहे, घर सोडून तुम्हाला वनात जायची गरज नाही. घर सोडून एक्स्ट्रा प्रयत्न करायचा. सुख्या येतो घरा नारायण. पण आपला प्रॉब्लेम असा आहे, संसारासाठी अनंत प्रयत्न करतो आपण, सायशे करीशी, पण देवाला भजायचं आपल्या डोक्यात येत नाही. आणि भजनं म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ प्रकारची जी भक्ती सांगितली ना, पत्रम पुष्पम फलम तोये योमे भक्त्या प्रयच्छती, ही फर्स्ट स्टेज आहे. सगळ्यात वरची स्टेज ही आहे की मनमना भव मद भक्त मध्याजी माम नमस्कुरु. मन मना भव, तुझं मन मला दे. हे नारळन फुलन गुलालन अगरबत्ती हे नसलं तरी चालतंय. सगळ्यात जास्त किमतीचं काय आहे? पावशेर गुलाल 10 रुपयाला येईल, अगरबत्ती 10 रुपयाला. मनाची किंमत होऊ शकते का? आणि मनाला तुम्ही किती डायव्हर करा, मन वड आहे, किती हाकला, मन जर तिथे दिलं तर विसर होत नाही. पण मन मात्र तिथे जात नाही. तशाहम निग्रहम म्हणणे वायोरीव सुदुष्करम. पावली सांगतात की त्याचा निग्रह करणं म्हणजे वाऱ्याची मोठ बांधल्यासारखं आहे. तुकोबारायासारखा समर्थ व्यक्ती तुझा विसर होऊ देऊ नये असं म्हणतो. याचा अर्थ काय की तुम्हाला आज आठव झाला तर याची 100% गॅरंटी नाही उद्याही तुमच्या ते लक्षात राहील. तर बऱ्याच लोकांना तुम्हाला माहित असेल, सगळ्यांनी बायकोचा बर्थडे लक्षात राहत नाही लोकांची. विठाला आहे म्हणजे जे घरामध्ये सगळ्यात काय म्हणतो भिवणारी गोष्ट असते ना पुरुषांना, आपण म्हणतो पुरुषसत्ताक काही नाही जगामध्ये, स्त्री सत्ताक आहे सगळं, आहे की नाही? पण तिचा बर्थडे ध्यानात राहत नाही तर देव कधी ध्यानात राहणार, आहे की नाही? म्हणून तो बरायचं म्हणतात तुझा विसर होऊ नये. एक दृष्टांत छोटा सांगतो. महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. तो गर्भ नष्ट झाला. त्या गर्भाला भगवंताने पुन्हा जिवंत केलं. एका परीक्षेतनं पुन्हा पुनर्जन्म झालेला राजकुमार म्हणून त्याचं नाव ठेवलं परीक्षित. ज्याचं स्वतः भगवंताने परिरक्षण केलं म्हणून तो परीक्षित. त्यानंतर 36 वर्ष पांडवांनी पृथ्वीवर राज्य केलं. आजची जी दिल्ली आहे, इंद्रप्रस्थ तिथे आहे. अजून इंद्रप्रस्थ गॅस निगम लिमिटेड नावाची मोठी कंपनी आपल्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे. त्या इंद्रप्रस्थच्या 64 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आजही 14 शहरं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला मिळालेली आहे. घटोत्कच म्हणून जो काही आवाढव्य भीमाचा मुलगा होता त्याचा सांगाडाही 1-2 वर्षापूर्वी मिळालेला आहे. 80 फुटाचा हाड आहेत. तो गडी केवढा असेल. तर ही सगळी व्यवस्था कृष्णाने उभी करून दिली पांडवांची.
हे हिस्टॉरिकल आणि आर्किओलॉजिकल मी मुद्दाम सांगतो. काही पोरांना ते खोटं वाटतं, कारण टी व्हीवर इकडे तिकडे वारंवार रामायण महाभारत म्हणजे काल्पनिक असा प्रचार होतो, म्हणून मी ते थोडंसं त्यांना हिंट देऊन ते सर्च करते. नंतर सगळी घडी बसवल्यानंतर भगवान परमात्मा पुन्हा द्वारिकेला जायला निघाले. सगळ्यांना कसं धर्मराजाला भीष्मांनी सांगितलीच होती राजनीती कशी करायची, सगळ्यांना सगळं सांगितलं होतं. माता कुंती डोळ्यामध्ये अश्रू आणून उभी होती त्या ठिकाणी. नात्याने फुई होती, आत्या होती. 12 वर्ष पांडवांनी वनवास काढलेला आहे. केव्हा? वारणावताच्या कांडानंतर, म्हणजे द्रौपदीशी लग्न होण्याच्या पूर्वी 12 वर्ष पांडव वनवासात. राजसूय यज्ञ केल्यानंतर द्यूत सभेमध्ये हरल्यानंतर पांडव 12 वर्ष वनवास प्लस 1 वर्ष अज्ञातवास, 12 आणि 13 25 वर्ष वनवासात आहेत. पण वनवासात असूनही अखंड भगवंताचं चिंतन आहे. पाहते पांडव अखंड वनवासी, तरी त्या देवाशी आठवते. अखंड वनवास आहे पण देवाचा विसर नाही आहे. देव विचारतोय अखंड वनवासात असूनही तुमच्या डोळ्यात पाणी नाही. कधीही पांडव रडले नाहीत, कधीही दुःखी झाले नाहीत. आता इंद्रप्रस्थाचं राज्य आहे, अख्ख्या देशाचं राज्य तुझ्याकडे आहे. व्हाय यू आर सो अपसेट? कुंती म्हणाले त्याचंच तर दुःख आहे देवा. जेव्हा दुःख असतं ना माणसाला तेव्हा तुझी आठवण येते रे. पण आज आम्ही पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट आहोत. एकदा तू इथून डोळ्यासमोरून गेलास ना, तू आम्हाला दिसणार नाहीस आणि मग आम्ही तुम्हाला विसरू नये. विपदहा न शाश्वता संतु. हे कर देवा, मला तू संकट दे, का? जेणेकरून मला तुझा विसर होणार नाही. विठाला आता देवाने दानही दिलं, तुम्ही विसरू नये हेही सांगितलं. व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? तो का बरं आहे, तुम्ही म्हणतायत ना हेच दान दे, मला तुझा विसर पडू देऊ नकोस. समजा दिलं तुम्हाला हे दान, विसरू नाही दिलं, तर पुढे तुम्ही काय करणार? गुणगाईन आवडी माझी देवा हे दिलंस ना, मी आवडीने तुझं गुणगान करीन.
कारण ह्याच्या पलीकडे मला काही मिळवायचं नाही. ज्याला जे मिळवायचंय त्याला त्याची आवड असते. एक थोडस अजून मेडिकल सायन्सचं सांगतो तुम्हाला. तरुण मुलं ज्यांच्या 12वीच्या परीक्षा संपल्यात आणि ज्यांच्या 10वीच्या परीक्षा संपल्यात, मी जर म्हटलं ना नाना ज्ञानेश्वरी घ्या, ते घेणार नाहीत. मी काही पुस्तकांची नावं सांगतो, नोट करून घ्या. पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, तुमच्या अचेतन मनाची शक्ती. इंग्रजीतलं आहे, मराठीत पण आहे. पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग, इंग्रजी मराठी दोन्ही भाषेमध्ये आहे. यू कॅन हील युअर लाईफ. त्यानंतर पॉवर ऑफ नाऊ, ही सगळी पुस्तकं आहेत. आता कर्मधर्म संयोगाने कोरोना आला, त्या कोरोनामध्ये मी रेग्युलरली शास्त्रीजींची ज्ञानेश्वरी ऐकली आणि मग मी स्वतः ज्ञानेश्वरी आणली. त्यानंतर 3 वर्षापासून मी 2 वर्तमानपत्रामध्ये कंटिन्युअसली आठवड्याला लिहितोय. आणि लिहिताना माझा फोकस हाच असतो की तरुण वर्ग अध्यात्म आणि विज्ञान यांचा मेळ घातला गेला पाहिजे. आणि त्या प्रवासामध्ये मला हे असं सापडलं सर, की ज्या गोष्टी इंग्रजाकडनं डायव्हर्ट होऊन येतात त्या आपल्याला गोड वाटतात आणि ज्या आपल्याकडे आहेत त्याची किंमत कमी वाटते. तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय किंवा 700 वर्षापूर्वी माऊलीने लिहून ठेवले. हरिमुखे म्हणा, तुकोबा म्हणता गुण गाईन आवडले. वी डिडंट नो सायन्स बिहाइंड दिस. याच्या मागचं विज्ञान आपल्याला माहित नाही आणि ह्याच्या मागचं विज्ञान प्रॅग्मॅटिकली इंग्रजी लोकांनी, अमेरिकन लोकांनी शोधून काढलं. त्याचे ग्रंथ बनले आणि ते बेस्ट सेलर होऊन बाजारात विकायला आले. सोमाला माहित आहे. आणि त्यानंतर आपल्याला वाटलं हे लय भारी आहे. कळलं? एक साधा प्रसंग, म्हणजे आपल्याकडे लाखो वर्षापूर्वीपासून हे विज्ञान आहे. साधा प्रसंग सांगतो. वाल्मिकी रामायणामध्ये सीता त्या अशोक वाटिकेमध्ये त्या झाडाखाली बसलेली आहे, भगवंताचं चिंतन करते. आणि ती राक्षसी जी होती ना, मेन कॅप्टन त्यांची, त्रिजटा नावाची, ती तिची मैत्रीण बनली तेवढ्या कालावधीमध्ये. त्या मैत्रिणीला सीता सांगते, अगं मी 24 तास रामाचं ध्यान करते आणि वेदांतामध्ये एक कीटक भ्रमर न्याय आहे. खेडकर सर, तो न्याय असा सांगतो की तो किडा त्या याच्यामध्ये अडकला ना, पाकळीमध्ये, तो अडकून जातो आणि त्या किड्याचं बाहेर पडताना बटरफ्लाय होतं, सुरवंटाचं फुलपाखरू होतं. मी रामाच्या चिंतनामध्ये 24 तास आहे ना, मला अशी भीती वाटते की ज्या वेळेपर्यंत राम लंकेमध्ये येईल त्या वेळेपर्यंत असं ट्रान्सफॉर्मेशन नको व्हायला की सीतेचा राम व्हावा. नीट आहे का? म्हणजे तिकडनं आलेला एक राम आणि लंकेत असणारा दुसरा राम, दोन्ही रामच नको व्हायला. आणि जर दोन्ही राम असतील तर आमचं जे पती पत्नीचं जीवन आहे, आमचं दाम्पत्य सुख आहे, ते नष्ट होईल. त्यावेळेला ती त्रिजटा राक्षसी सांगते ना सीतेला, जसं तू रामाचं ध्यान करतेस ना, सेम थिंग इज हॅपनिंग विथ द राम. असंच रामाच्या बाबतीतही घडतं. तू जसं 24 तास रामाला बसतेस ना, तसं रामही 24 तास सीता ध्यान करतोय. ज्या क्षणाला सीतेचा राम होईल ना, त्याच क्षणाला रामाची आणि तुमचं दाम्पत्य जीवन अखंड राहील. विठाला दिस इज अ मेंटल सायन्स, मेटाफिजिकल सायन्स. मोठमोठ्या लॅब जगामध्ये याच्यावर रिसर्च करतायत. तुम्ही ज्याचं ध्यान करता ना, तसं तुम्ही बनता. आपल्या महाभारतामध्ये खूप सुंदर आहे, बालिश बहु बायकात बडबडला. बायकात राहणारा माणूस बायकासारखा बनतो. त्याचं वागणं, बोलणं, चालणं, हा ना. आता आपल्याकडे मिशा काढणारे लोक ते म्हणजे आपल्या गावातलं नाही सांग, तिकडे सांगतो तुम्ही. किंवा ते आहे ना, फेस वॉश, फेस पॅक, अजून वेगवेगळे कॉस्मेटिक्स. साऊथ आफ्रिकेमध्ये 55 देश आहेत. किती देश आहेत? त्या 55 देशातल्या सगळ्या लोकांना खायला प्यायला जेवढं उत्पन्न लागतं ना, तेवढे लोक फक्त पावडर लावतात जगामध्ये. विठाला सांगायचा मुद्दा लक्षात घ्या, बायका राहायला बायकासारखा होतो.
शुरात राहिला शुरासारखा होता. एखाद्या पोरीने जिम लावून दे जिम, त्याचं वजन 55 55.5 जरी झालं ना ते असं दंडाकडच बघत झालं ते गावात. याला हानीन त्याला दम देईन, त्याला वाटतं आता आपण शक्तिमानच झालो. हा त्या संगतीचा परिणाम आहे, त्या ध्यानाचा परिणाम आहे. अजून सिंपल उदाहरण देते. एखादा तुमचा नातेवाईक ऍडमिट असू देत, त्याला एखादा असाध्य रोग झालेला असू देत आणि तुम्ही तिथे जा दवाखान्यामध्ये, त्याची लक्षणं त्याची फाईल बघितली का आपल्याला असंच होतं काय. कोविड मध्ये बरेचसे पेशंट आम्ही नेले, पण मग मी स्वतः 8 दिवस बायकोला म्हटलं दारात ठेवायचं. मला म्हटलं मी ज्यांच्यात बसलो होतो ते तिघं पॉझिटिव्ह आली, माझी गॅरंटी. पण 4 दिवस राहिल्यानंतर कळलं आपल्याला तापही येई नाही, हवाही कोंडा नाही, आपण ओके. ज्याच्या सोबतीत राहू तशी मानसिकता होते. मला विज्ञान सांगायचं, याच्यावर खूप सारे रिसर्च पेपर आहेत आणखी जगामध्ये, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी सर्च केलेले. ज्या वेळेस गुण गायीना आवडी म्हणतो आपण, कोण चालू गुण असतात, त्यावेळेस ते गुण तुमच्या मनामध्ये ट्रान्सफॉर्म होत असतात. आलं लक्षात? आता महेश याच्यामध्ये सैन्यामध्ये आहे, एका बटालियनचा स्पेशल नारा आहे, छत्रपती शिवाजी महाराज की आहे ना. मेलेला सैनिक 10 गोळ्या अंगात असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तिच्या गायनाची ताकद आहे. हा बंद करा फारकत. विठाला विठाला माझ आलं तर त्याचं सोडायचं. विठाला बंदच करा काय अडचण. मुद्दा लक्षात घ्या. कंटाळा असे सांगावर का मी तसं फार वाई आहे, पण कीर्तनात वाईपणा करीत नसतो. आणि त्याच्यामुळे त्यांना झोपायचं, त्याला माझा प्रॉब्लेम नाही. मी बाहेर फार वाई आहे, पण इथे त्या बाबा समोर. सायन्स लक्षात घ्या. गुण गायीन आवडी. आता भगवंताचे गुण सांगायला गेलो तर त्याच्या गुणाला अंत आहे का? अनंत आहे ना. देवाचं नावच अनंत आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्री करुणा योजा निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. किती सांगू, अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीन पदवेदा अद्वे. आणि इतके गुण आहेत की बरं. आणि एका गुणावर एक तास बोलता येईल, एक दिवस बोलता येईल. पुण्यनगरीमध्ये 2 वर्ष झालं एका श्लोकावर लिहितोय. 36 गुण आता सर्व असतात नाही. एका गुणाला सायंटिफिक पुरावे देऊन लिहितोय की याला पुरावा काय. ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त अशी काहीतरी वाङ्मयीन लिहिलंय असं नव्हे, विज्ञान आहे. आणि भगवंताने म्हणत ज्ञानम विज्ञानम सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभा. इफ यू नो दिस यू विल नो द सायन्स. जर तुला हे कळलं तर विज्ञान कळेल, आणि विज्ञान कळलं तर हे कळेल. विठाला ऐका ना, जो पिक्चर बघून झोपता ना, अजून सोपं सांगतो, अजून सोपं. तो पिक्चर स्वप्न घ्यायचा. आता हे तर खोटं आहे का? आता अलीकडे OTT प्लॅटफॉर्म आला, वेब सिरीज 10-12 भाग असतात, 40-40 मिनिटाचे. आणि ते झोपीतही येतात स्वप्नामध्ये. लेकरं ओरडून बोलतात, कारण ते भूताचेच कार्टून बघतात. याला डोळ्याने जे बघतात ते अंतःकरणामध्ये झिरपलं जातं, मुखाने जे बोलतो ते अंतःकरणामध्ये झिरपलं जातं. गुण का गायचे, दोष का गायचे नाही? आपण तो निंदकाचे घर असावे, कारण तो ज्यावेळी निंदा करतो ना त्यावेळी तुमचे दोष धुतले जातात. ते दोष त्याला जाऊन शिकतात, तुम्ही फ्रेश होता. पण ज्यावेळेस तुम्ही निंदा करता ना तर त्याचे दोष तुम्ही ऍक्सेप्ट करत असता, ग्रहण करत असता. कारण तुमच्या वाणीने उच्चार होतो, म्हणजे तुझ्या मेंदूने त्याच्यामध्ये विचार होतो. आणि ज्यावेळेस ब्रेन त्याच्यावर थॉट प्रोसेस करतो ना, जसं आपलं
भात शिजतो ना तसं अगोदर डोक्यात शिजतं जे काय. आता मला जे बोलायचं ते कुठं शिजतं, इथं शिजतं. नाही शिजलं तर मी विठ्ठल म्हणतो. कुठे शिजतं? आणि ह्याच्यावर प्रोसेस, आता ह्याचा हा बावळट आहे थोडक्यात उदाहरणार्थ, तर त्या बावळट शब्दावर प्रोसेस काय करता, माझा मेंदू करतो बरोबर. त्याचा बावळटपणा जातो आणि बावळट कोण होतो, विठ्ठल. गुण गाण्यामागचं शास्त्र सांगण्यासारखं एवढं सांगितलं, पण त्याच्या मागे एक कंडिशन आहे. आता मॉलमध्ये जे खरेदी करतात एकावर एक फ्री असतं, पण खाली असतं कंडिशन अप्लाय. 500 रुपये कॅशबॅक बरोबर, पण खाली अटी लागू. अटी काय लागू, 5,000च्या पुढं खरेदी केली तर. असं तसं इथं तुकोबारायांची पण कंडिशन आहे, गुण गाईनं आवडी. थोडासा एक दृष्टांत सांगतो, आणि सगळे दृष्टांत वाचायचे असेल तर दामा मिरासदारांचं पुस्तक आहे जावई बापूंच्या गोष्टी म्हणून, त्यातलं एक सांगतो. एक जावई बापू असतात, लहानपणापासून वडिलांसोबत देवपूजा करत असतात, पण याला भयंकर त्या देवपूजेचा राग. पण बापाचा धाक हे जावं लागतं. 10-12 वर्ष कंटिन्युअस बापासोबत पूजा केली. एक दिवस बाप निघून गेला 10-12 दिवस गावाला, आणि म्हटलं आता उद्यापासून पूजा तुला करायची. हा म्हटलं ओके करीन. दुसऱ्या दिवशी काय उठलाच नाही. आईने बळबळ कसं तरी उठवलं, जा रे बाबा पूजा कर. तर हा गेला पूजा करायला. सगळे देव बादलीत भरले, येरीत शेंदिले. आता जे हलके हलके देव होते ते काय झाले, स्कॅटर झाले, तरंगले निघाले, जड जड आले. 2-4 आणून ठेवले देव घरात. दुसऱ्या दिवशी आई म्हणली बाबा उठ रे देव पूजा कर. ती म्हटलं आज नाही जमणार. ती म्हणे का, मग देवाला सुता घेऊन आज. काल काय यांच्यातले बरं. मग 10 दिवस झाले. आई म्हणे आता सुतक फिटला, आता पूजा कर. ते म्हटलं हिचं लय वायता की आता जातो सासरवाडी. कारण आजकाल आपले पोरं रुसले पुढे जातात. कुठे गेला तो, माग झोपलेला दिसले म्हणून मी सांगायला लागलो. मला हे सांगायचं नव्हतं, मला वेळ खूप कमी. कुठे गेला, सासरवाडीला गेला. सासूबाईला आनंद झाला, असा होतच असतो सासूबाईला आनंद. ती म्हणजे बरे झाले जावई बापू तुम्ही आले. 8-10 दिवसापूर्वी तुमचे पप्पा आले आणि आमच्या ह्यांना घेऊन गेले. आमच्या ह्यांना, पण आमचे देव धुवायला काय तेव्हापासून कोणी गडी माणूसच नाही. करा बरं तेवढी पूजा. आता याला पूजेचा कटाळा. म्हणला पूजा काय आपल्याला इजत नाही, आपल्याला लय भारी भारी वस्तू लागत आहेत पूजा करायला. ती म्हणली काय लागत ते सांगा. तू कापूर धूप अगरबत्ती अत्तर फित्तर काय असं सगळं दिलं. तो घमघमाट सुटला ना त्या पूजेचा. शेजारनी बघाय आलं, कोण आलं ग तो या जावई आलंय, काय करतो पूजा करतो. जावई आमच्या घरी बी चला पूजा करायला. ते गेले घेऊन त्याला. आता एक तर पूजेचा कटाळा म्हणून इकडं आला, शेजारणीची पूजा. असं करता करता त्या पूजेची त्याची ती ख्याती जी आहे ना सगळ्या राणेगावात पसरली. चांगला बा म्हणालाय, चांगली पूजा करतो. म्हणजे कटाळ ते कटाळ गेलं इकडं त्या येईल जीव द्यायला. कुठं गेला बोला ना, मागच्या बोलले पाहिजे. जीव द्यायला गेलं, उडी टाकणार तेवढ्या देऊन माहेरीत काल मारतो थांब. एवढा कटाळा आला असला जगायला तर माया घरी चल मी तुला सांभाळितो. काय म्हणला, माया घरी चल मी तुला सांभाळितो, काही काम करू नको, फक्त देवपूजा करेल. म्हणजे असा जर तो गुण गात असेल, तिथे आवड नाही लक्ष द्या. आणि आवड नसताना जर केलं, मोल घातले किती रड नाही असो. आणि भाव नसतं ना तिथे, भावाचा ओलावा. जिथे भाव आहे तिथे तर काही असलं तरी चालतं. दळीदा कांडिदा किंवा रात्रंदिना आम्हा गोविंदाचे, हे कधी आवड असेल तर होतं, आवड नसेल तर होत. म्हणून गुण गायीनं याला कंडिशन टाकलेली, याला कंडिशनल क्लॉज म्हणतात इंग्रजी व्याकरणामध्ये. गुण गायीनं
गुण गाईन विथ कंडिशन. आवड नसेल तर ते गुण कितीही गायले तर टेप रेकॉर्डर मध्ये आणि तुझ्यामध्ये काय बदल आहे? बरोबर आहे की नाही? विठाला मला सांगा, टेप रेकॉर्डर चांगला हनुमान चालीसा म्हणतं का आपण चांगलं म्हणतो? ऐकायला टेप रेकॉर्डर चांगलं म्हणतो हरिहरांच्या आवाजामध्ये जय हनुमान, आणि आपलं एक मुंबई, एक दिल्ली, एक खाली, एक वर. बरोबर. पण आवडीने गायलेला कोणता आहे? आपला आहे. आपला आवाज कसा आहे असेल, आपल्याला भलं गाताही येत नसेल पण त्याच्यामध्ये भाव आहे. बरोबर. देवाने तुम्हाला एक 60-70 हजार श्वास दिलेत, त्या 60-70 हजारामधले 2 श्वास तुम्ही इथं घालता ना, हे महत्वाचं आहे देवासाठी. आणि आवड नसेल तर कोणीही कोणाला 2 मिनिटं वेळ देत नाही आजकालच्या काळामध्ये. मला जर कोणी म्हणाल ना इकडे चला, मी म्हणाल हे 500 घ्या जाऊन या. मला वेळ, आणि जगामध्ये देवाला तुम्ही सगळ्यात जास्त कुठली गोष्ट देऊ शकता तर तो वेळ देऊ शकता, आणि वेळ आवडीशिवाय कोणाला देता येत नाही. विठाला म्हणून सगळ्यात संतांच्या दृष्टीने शास्त्री बाबा प्रत्येक वेळी सांगतात की 10 लाख रुपये देवासाठी देणाऱ्यापेक्षा 10 मिनिटं वेळ जो देवाच्या सेवेसाठी संसार सांभाळून देतो ना, त्याच्या इतका श्रेष्ठ दाणी कोणी नाही. विठाला म्हणून गुण गाईन कसे? आवडीने गाईन. कसे गाईन? तर देव म्हटलं ठीक आहे गुण गाता तुम्ही माझ्या आवडीने, तुम्हाला माझा विसरही होत नाही, पण तुम्ही खाता काय? तुम्हाला थोडंफार धन घ्या. 3ऱ्या चरणामध्ये न लगे मुक्ती धन संपदा धन नकोय मला, संपदा नकोय, फक्त संतांचा संग दे. संतांचा संग का दे? कारण संतांचा संग नसला धन किती आलं तरी कामाचं नाही. धन कोण कामा आले पहा विचारोनी भले. धन कोणालाही कामात येत. जगामध्ये धन असणारे, अरे त्या आता जे लोक मार्केटमध्ये त्या थोड्या कंपन्यांचं खालीवर होणार बघा, जेवढं आपल्या देशाचं बजेट नाही तेवढं एका दिवसाचं टर्नओव्हर करणाऱ्या कंपन्या आहेत. आलं लक्षात? आपला देश 140 कोटीचा आहे. तिथे 2-4 अंगठ्या, 2-4 डोळे, 2-4 गळ्यात घालून त्याची फुगिरी मिरवणं, आणि तुकोबारायासारख्या व्यक्तीला त्याची आवश्यकताही नाही. का आवश्यकता नाही आहे?
देवाकडे देवाला मागितलंय, बरोबर? आणि देवाची दासी कोण आहे? बोला ना, कोण आहे? तू बघितलंय भुजंग शयनम? हाती पाहे लक्ष्मीच्या हाती पाहे, 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 त्याच्या पायाजवळ कोण बसलेली आहे? तो आला तर ती येणार आहे का जाणार आहे? बोला ना, रुखमाई वल्लभा, आहे की नाही? भारतीय संस्कृतीची एक खूप गोड गोष्ट आहे ना, एकटा आला ना, एकटा त्याची पूजा होत नाही. म्हणून आपल्याकडे लग्न झालेली दंपती बघा, ते गडंगनेर खायला बोलवतात नंतर, हळद फुटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचं पूजन करण्याची पद्धत आहे. तसं देव सुद्धा तुझा विसरण व्हावा म्हणून जो येईल ना, तो एकटा येणार आहे का? तो विथ येणार आहे. पत्रिका देताना आपण म्हणतो विथ या बरं का, विथ फॅमिली, सर्व कुटुंब. ती मागायची गरज नाही. न लगे धन. आता या अभंगाचे दोन पाठ आहेत, न लगे मुक्ती अन संपदा. धन, धन आणि संपदा बहुतेकता समानार्थी शब्द आहेत, म्हणून ते न लगे मुक्ती अन संपदा असं असलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. बरोबर आहे ना? संप्रदायामध्ये दोन्ही पाठ वापरतो, पण मला हा पाठ जास्ती शुद्ध वाटतो. मुक्ती का नको? आता सगळं काही हरिपाठाचं पहिलंच आम्ही म्हणतो, तेने मुक्तीचारी. कशासाठी हरिपाठ करायचं? 4 मुक्ती म्हणून. तुकोबाराय म्हणतात मुक्ती नको, बरोबर? मुक्ती नको आहे का? मुक्त झाला म्हणजे अटॅचमेंट मधून सुटला. कळलं का? ही जी करंटची लाईन आहे, हिचं वायर कट झालं, तो तिकडं हा इकडे, तिकडचा बल्ब पेटणार. ही मुक्ताची स्थिती आहे. मुक्त संगोन हमवादी. गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर त्याचं वर्णन आहे. जर मुक्त झालो मी, तर उद्या युगे 28 विडेवर उभा अशी आरती तुझ्यामध्ये राहणारी आवड माझी निघून जाईल ना. मुक्त झाला त्याला, मुक्ताला आवड नसली हो. मुक्ताला जशी कशाची आवड नसते तशी मुक्ताला कोणाचा दुश्मनी नसते. रागाने दोषाने मुक्तच येतो. त्याला कुठल्याही गोष्टीची, ज्याला आपण काय म्हणतो बंधनं जे आहेत ना, काम क्रोध लोभ मोह मत, कुठली बंधन नसते. आणि असा जर मुक्त झालो तर तुझ्या भक्तीचा जो आनंद आहे तो घेता येत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही हे जे म्हणतो ना आपण, त्याला कारण हे की असा काला असा सोहळा वैकुंठात होत नाही, म्हणून मला मुक्ती नको. मला राणेगावातच राहू दे, मला सप्त्यातच बसू दे, ही तुकोबारायांची मागणी आहे. मला मुक्ती नको आहे, कारण मुक्त झालो तर हा सोहळा मला बघता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुकोबाराय असे म्हणतात हे मुक्ती वगैरे आमच्या दासी आहे. तू भक्ती मुक्ती काय? ते भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या पाणी भरतात आमच्या घरी. जी माझ्याकडे नाही ती वस्तू मी तुम्हाला मागावी. मुक्ती ऑलरेडी जर माझ्याकडे अवेलेबल आहे तर मुक्ती मी तुम्हाला का मागावी, तुम्ही मला का द्यावी? बरं, संपदा, संपदा माझ्या 14 गाड्या मी इंद्राणीत नेऊन बुडवले, तुमची संपदा घेऊन काय करायचं? विठाला संपत्ती माणसाला गर्विष्ठ बनवते. फक्त संपत. लक्ष्मी सोबत नारायण नसेल ना, ती लक्ष्मी चंचल आहे. म्हणून पैशाला एक दुसरं नाव आहे आपल्या भाषेमध्ये, चलन. बरोबर? ते चलत जात. आज इतकं असतं आणि एक वेळ असते का काहीच नसतं.
आणि जर तू प्रसन्न असत तर ते चलन चालत माझ्याकडे. त्याला वेगळी मागणी करायची मला गरज. जो स्वतः लक्ष्मीचा पती आला तर अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रमोदिनी वेदांमध्ये वर्णन आहे. ती वाजत गाजत येईन रथामध्ये बसून. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी. हत्तीवर बसून येईल वाजत. चोरून नाही येणार. एखादा टेबला खालून घेतो ना चोरून येणार नाही. ती वाजत गाजत येईल. फक्त तू येईल. त्यामुळे मला संपदा नको आणि मुक्ती सुद्धा नको आहे. विठाला आता संपदेचा अजून एक आपल्या भागामधल्या बऱ्याचशा बातम्या मी ग्रुपला बघतोय. जुन्या काळामध्ये मला आठवते 10-15 वर्षापूर्वी राणेगावामध्ये पण प्रसंग घडला होता. पितळाच्या बादल्या भांडे देऊन नवे करणार आले होते का? अय मावशाऊ आले होते का? भांडे घेऊन गेले होते का? परत दिले का? एक बारका दृष्टांत सांगतो. एक गावातला माणूस असतो, त्याला घरी लग्न असतं, त्याच्या भांडे नसतात ना. तो जातो सावकाराकडे, जा मला तुला भांडे द्यावा. तर म्हटलं तुला भांडे भेटत नाही, भिकाऱ्याला काय द्यावं? तू घेऊन जाशील, हारून टाकशील. तू एक काम कर, जामीन घेऊन ये कोणाला तरी. मग जामीन घेऊन गेला, त्याने भांडे दिले त्याला स्टीलचे. लग्न झाल्यावर त्याने 10 भांडे आणले, त्याचे 15 नेऊन दिले. ते म्हणे अरे 10च होते, 15 कस काय आणले? ती म्हणलं नाही, ते 12-3 झाले, 10चे 15 झाले. मग दुसऱ्या लग्नाला ते म्हणलं भांडे लागतील राव. ते म्हणलं जा घेऊन. जामीन काय गरज नाही म्हणे. तू 10चे 15 देत असतो, आता 20 घेऊन जा. 20 भांडे घेऊन गेला. लग्न लागले, त्यांनी 30 नेऊन दिले. सावकार खुश. 20चे किती भेटले? आता 3ऱ्या पोरीचं लग्न काढलं त्यांनी. हा, कितव्या पोरीचा? 3ऱ्या पोरीचं लग्नाच्या वेळेस सावकाराकडे गेला. म्हणलं महाराज हे लग्न लय मोठं करायचंय, स्टीलचे भांडे का देऊ नका. ती म्हणलं सोन्या चांदीचे घेऊन जाय ना. त्यांनी घरातले सगळे सोन्या चांदीचे भांडे त्याला दिले. लग्न पार पडलं. दुसऱ्या दिवशी तो लग्नावाला रडत आला. पण काय झालं रे? म्हणजे सगळे भांडे मेले. बरं का? तो सावकार कोर्टात गेला. त्यावेळेस हा भांड्यावाला म्हणला, लग्नावाला, महाराज पहिले 10चे 15 दिले, भांडे 12-3 होते. भांड्याला भांडे होते, मग भांडे मरू शकत नाहीत का? विठाला 2 लाखाचे 3 लाख कधीतरी येते. मला सांगायचं लक्षात घ्या. 3 लाखाचे 5 लाख आहे कधीतरी येते. 15 लाख द्या गायब होते. विठाला आणि या संपदेमध्ये बरेचसे तरुण मुलं शिकलेली आहेत. मी तुम्हाला सांगतो, स्वतः अभ्यास करा. मार्केट हा जुगार ज्याला कळत नाही त्याच्यासाठी आहे, ज्याला कळतं त्यासाठी पैसा कमावण्याचं साधन पण आहे. जगामध्ये पैसे कमावण्याचे खूप साधनं आहेत. आता हे चालू आहे, 450 कीर्तन युट्यूबला आहे. माझं कीर्तन नसलं तरी दिवसभरामध्ये 5-6 हजार लोक जगभरातनं बघतात. सप्ताह नसला तरी ऑड सीझनला, त्याच्यामुळे पैसे मिळतात. मार्केटमध्ये टेक्निकली अभ्यास करून काम करणारे लोक खूप आहेत. आमच्या नाशिकमध्ये फर्म्स आहेत, पण स्वतः करणारे. तर फक्त 5 लाखाच्या भांडवलावर फॉर्च्युनरमध्ये हिंडणारे पोरं आहेत, 22-22 वर्षाचे. कळलं का? पण त्याच्यासाठी झिजा, स्वतः 5-6 महिने अभ्यास करा. असे कोणाच्या हातामध्ये पैसे देऊन नका, भांड्यासारखं होईल. विचार आमचा सूरज इथे बसला. तो म्हटला काय सांगणार आहे संध्याकाळी हे सांगा. तो माझं नाव घेऊ नका. म्हटलं घेतो ना तुझं नाव. म्हणजे त्याला तेवढं कळतं, तेवढं मोठ्या लोकांना कळत नाही. ते मागे बरंच पेपरला आलं, व्हिडिओ पण आले, बाया रडत होत्या. लग्नासाठी पैसे ठेवले, पोराच्या शिक्षणासाठी पैसे ठेवले, वाढते म्हणून दिले, आणि काय वाटायला आलं? हायवं गेलं. विठार आहे. त्याच्यामुळे जे शास्त्रकाराने सांगितलंय, परिश्रम विहीन जे धन येईल ते घेऊन येईल. परिश्रमाशिवाय जे येतं ना, तो व्हायरस असतो. व्हायरस ऐका ना, आजारी पडण्यासाठी कष्ट करावे लागत नाही, सहज आजारी पडतो माणूस.
व्हायरस सहज येतो. टीबीच्या पेशंटच्या शेजारी जाऊन बसा, सहज होतो, लगेच होतो. पैलवानाच्या शेजारी जा, पैलवान होत नाही. वारकऱ्याच्या शेजारी जा, वारकरी होत नाही. बेवड्या संघ ही नाही. पिठाला त्याच्यामुळे धन जे आहे ना त्याच्या शिवाय चालत नाही, हे खरं आहे. पैसा भगवान नहीं है, भगवान से कम भी नहीं है, हे खरं. परंतु तो नारायणासोबत आला तर लक्ष्मी आहे. जो ईश्वराच्या स्पर्शाने आला तो प्रसाद आहे. देवाच्या स्पर्शाने आला तो प्रसाद आहे. चोरून घेतला तर भीक आहे. विठाला म्हणून जो काही मिळायचा तो प्रसाद म्हणून मिळाला पाहिजे. जे मागून मिळतं ना, जे मागून मिळतं ते भीक आहे. आणि जे न मागता मिळतं तो प्रसाद आहे. तो काय? आणि ज्ञानेश्वरी सांगते प्रसाद आहे सर्व दुःखानां हानी रसोपजायते. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठ. जो प्रसन्न आहे ना त्याच्या सगळ्या दुःखाचा नाश होतो. आणि जो प्रसन्न त्याची बुद्धी स्थिर होते. आणि ज्याची बुद्धी स्थिर होते तो भक्तीचा लायक. म्हणून देवा मला धन देऊ नको, संपत्ती देऊ नको आणि मुक्ती तर मुळीच नको. मुक्ती माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि संपत्तीमुळे विकार होण्याचा जास्त प्रसंग आहे. मग देव म्हणाले हे सगळं एका जन्मात साधत नाही. बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. तुझा विसर न व्हायचा काय? वासुदेव सर्वमिती झालं पाहिजे. बरोबर आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडितः समदर्शिनः. रस्त्यात भेटणारा कुत्रा आणि कुत्र्याला शिजून खाणारा चांडाळ ह्या दोघांमध्येही समत्व दृष्टी ज्याची आहे त्याला पंडित म्हणतात. आणि असा पंडित जन्माला यायचा असेल तर एक जन्माची साधना पुरत नाही. मराठीमध्ये एक वचन, अनेक वचन, दोन वचन आहेत. संस्कृतात 3 वचन आहेत. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. द्विवचनात 2 जन्म आहेत. बहुनाम जन्मना म्हणते याचा अर्थ 2 जन्म पुरेसे आहेत. ऍटलिस्ट कमीत कमी 3 जन्म तुला साधना करावी लागेल. तेव्हा कुठे 4थ्या जन्मामध्ये पॉसिबल आहे. अनेक जन्म तेव्हा तू भगवंताच्या जो तुझा विसरण व्हावा म्हणतो ना आपण 24/7 24 तास स्मरण करण्याचा अधिकारी होऊ शकशील. अनेक जन्माचे सुकृत पदारी, अनेक जन्माचे बहुनाम जन्मना म्हणते अनेक जन्म. अन एक म्हणजे एकापेक्षा जास्त. बहु म्हणजे 2 पेक्षा जास्त. 3 लागतील एखाद्याला, 300 लागतील. कोणी 3000 जन्मातही सुधरत नाही. एखादा 84 लक्ष फिरत राहतो. 84 lakhs. आपल्याकडे 84 लाखाची संकल्पना आहे. ज्याची जशी क्वालिटी तशी. एका फाईट मध्ये 10 सुटतं, एखाद्याला 10 फाईट लागतात. ज्याचा जसा मगदूर आहे तशा पद्धतीचं त्याला फळ मिळतं. तुकाराम महाराज म्हणतात देवा टेन्शन घेऊ नका, त्यासाठी वारंवार गर्भवास तुका
देवा पुन्हा पुन्हा मला गर्भवासाला घातलं तरी चालेल, मी गर्भवासाचं दुःख सहन करेल, पण तिथेही एक कंडिशन आहे, सुखे. गर्भवासामध्ये दुःख असतं, त्या छोट्याशा गर्भनाळेतनं अन्न येतं, बघतो आपण ते सगळं चरित्र. सोनोग्राफीचे व्हिडिओज आहेत यूट्यूबला, बघा कसं आहे. त्या ठिकाणी राहावं लागतं 9 महिने 9 दिवस, पण तो गर्भवास माझ्यासाठी तू सुखमय कर. आणि तसा केला असता मी वारंवार त्या ठिकाणी जन्माला येईल, पुन्हा पुन्हा जन्म घेईल. सगळे एकदा जोरदार भजन करूया देवाचा. हात वर करा सगळे, कॅमेऱ्यात सगळे हात घ्या, हात वर करा, ज्यांना असतील ते वर करा. शाबाश, ऑल महाराष्ट्र गेलं पाहिजे. हा, विठोबाय हे सिद्धान देगा देवा. बाकीचे खालचे म्हणा, तुझा विसरण हो म्हणायचं, खालचे कणाकण म्हणायचं. 7 अभंग पाठ झाले बस 7 दिवस. गुण गाई नावडी हे जी माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती अनुसंपदा, संत संग देई सदा.
तुगा म्हणे गर्भवासी सुखी झालावे. एक पॉइंट फक्त सांगायचा राहिला, संत संग देई सदा. तो शक्यतो कव्हर केलाय. जसा संघ असतो ना तसा माणूस घडत जातो. शंकर महाराज गाडवे समोर बसलेत. सगळ्यांना माहिती आहे आमच्या 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही. शंकर माझा मित्र नसता तर आज मी इथं उभा राहील नसतो. विठाल बोधले बाबांविषयी काय बोलावं किंवा सगळ्यांच्या अनुभवातलं सांगतो. हा सप्ताह कधी सुरू झाला कोणाला सांगता येत नाही, पण कोणामुळे सुरू झाला हे सगळ्यांना सांगतो. सद्गुरू भगवान बाबा जर नसते आपल्या परिसरामध्ये तर आपले वाघोरी हा संत संघांचा परिणाम आहे. त्याच्यामुळे सप्ताहाची सांगता करत असताना देवाकडे ठीक आहे तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हे जरी आपलं शक्य नाही झालं, गावात वर्षातनं 4-5 सप्ते होतात तेव्हा ते होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली मुलं संगतीत कोणाचे आहेत याच्यावर लक्ष ठेवा. कारण व्हायरस जो आहे तो जवळ गेला की भिनतो आणि हा व्हायरस घुसू नये याच्यावर सगळ्या आईबापांनी लक्ष ठेवा. अदरवाईज तुम्ही कितीही धन संपदा कमवा, तुमच्या पुढच्या पिढीला संत संग नसेल तर तुमच्या धनाची माती झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल अजून एक मतदानाचं हे चालू आहे. मग अशी व्हॉट्सअपवर एक जणांनी मला पाठवलं, बुद्धिमान लोक राजकारण करतात आणि मूर्ख लोक एकमेकांची भांडून आपले मित्र बिघडवतात. त्याच्यामुळे तरुण पिढीला विनंती आहे, खास करून तुमचे मतं काही असू देत, तुमच्या मनामध्ये कुठलाही नेता असू देत, पण एकमेकाविषयी मनामध्ये प्रेमभाव जपा. आणि उगा विनाकारण आपल्याला कोणीतरी कामाला ठेवल्यासारखं याच्या त्याच्या पोस्ट ग्रुपवर टाकू नका. विठाल कणकीचं खाऊ नका निर्लेला. घरचं खायचं लोकांचे कपडे धुवायचे कोणी सांगितलं? मतदान हा अधिकार आहे काय, आणि दान म्हटले ना हेची दान मतदान. आणि तुका म्हणे दान आलं लक्षात. मग आता सेवेमध्ये काय काय मोडतं याची व्याख्या तुमची तुम्ही करा, पण मतदान करा हे मात्र मी सांगितलं. राणेगावमधून 100% मतदान झालं पाहिजे. कोणालाही करा, तुमच्या पद्धतीने करा, पण तुका म्हणे दान. आणि दान करताना भांडण व्हायला नको. कोणी कुठल्याही मताचं असेल, प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना हा, बरोबर की नाही? प्रत्येकाची मती वेगळी आहे. माझं खरं असं कोणाला सांगू नका, तुझं चूक आहे असंही कोणाला म्हणू नका. प्रत्येक जण बरोबर असतो, फक्त त्याच्या मतामुळे तुमच्यात आणि त्याच्या दोघांमध्ये बिघाड होऊ देऊ नका. विठाल विठाल. कारण या काळामध्ये बरेचसे उपटसून सल्ला करतात. रामाच्या घरामध्ये मंथरेचा जन्म झाला नाही म्हणताना उगम झाला, आणि रामासारख्या पृथ्वीपतीला वनवासाला जावं लागलं. बरोबर. कर्णाला शकुनी दुर्योधनासारखे काउन्सिलर मिळाले, सल्लागार मिळाले. तेजस्वी सूर्यपुत्राला कुत्र्याची मौत मरावं लागली. विठाला विठाला. संतांनी समाज एक केला, त्या संतांच्या विचारांचा जागर आपण करतो. सप्ताह कशासाठी आहे? समाज एक होण्यासाठी आहे. कीर्तन कशासाठी आहे? एक होण्यासाठी. जगामध्ये आता माझ्यापेक्षा अनुभवी माणसं आहेत. कीर्तनामध्ये एखाद्याला समाधी लागली असा कोणी साधू आहे का? आहे का? तरी कीर्तन कशासाठी आहे? कीर्तन समाज एक करण्यासाठी, सप्ताह समाज एक करण्यासाठी, संप्रदाय समाज एक करण्यासाठी आहे. म्हणून सप्ताहाचं फलित म्हणून आमचा गाव, आमचा समाज, आमची माणसं सगळी एक असू देत, कोणाच्याही मनामध्ये मतभेद असू नये, एवढीच मागणी मारुतीरायासोबत समोर या ठिकाणी करूया. आणि मला वाटतं 11:15 झालेले आहेत.
चेहरे बघता असं वाटत नाही कोणाला उठत. चालू देऊ 2-4 तास. विठाला विठाला. हनुमान जयंती नवीन पिढीच्या भाषेमध्ये जयंती कळत नाही, त्यांना हॅपी बर्थडे कळतो. उद्या मारुती रायाचा हॅपी बर्थडे आहे. आणि बर्थडे कसा असला पाहिजे? हॅपी असला पाहिजे ना. हॅपी नसला तर तो बर्थडे नाही होणार ना. रडत रडत बर्थडे कोणी साजरा करतं का? भांडत भांडत कोणी बर्थडे साजरा करतं का? घरात भांडण असलं तर बर्थडे होईल का? नाही होणार ना. त्याच्यामुळे उद्याचा जो जन्मोत्सव आहे मारुती रायाला आनंद झाला पाहिजे. तयाचा हरी ग, देवाला हर्ष झाला पाहिजे, आनंद आला पाहिजे. अशा प्रकारचा उत्सव सगळे साजरे करूयात. आणि देवाकडे मागताना एकच माग, देवा की वर्षानुवर्ष जी परंपरा अनादी आहे, याची सुरुवात आम्हाला सांगता येत नाही. ही परंपरा चंद्र सूर्य असेपर्यंत चालू दे. हिला गालबोट लागू देऊ नको आणि हिला कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नको. एवढीच मागणी तुझ्याकडे. विठाला विठाला. हे चिदानंद एका देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर अल्पमतीप्रमाणे मिळालेल्या वेळामध्ये जसा मिळाला तसा, जसा नाना म्हटले कीर्तन जागराचं छान झालं पाहिजे. मी म्हटलं तो जसं सांगेल तसं. जसं त्याने नव्हे माझी वाणी बदले आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, त्याची वाचा त्याच्या कृपेने मी बोलतो. आणि पुरावा आहे ज्ञानेश्वरी काढा तुम्हीच. बलम बलवतामस्मी, बुद्धिर बुद्धिमतामस्मी. बुद्धिवानाची बुद्धी, बलवानाचं बळ मी आहे. त्याच्यामुळे जे काही चांगलं बोललं गेलं या ठिकाणाहून ती भगवान मारुतीरायाची कृपा आहे. एखादा शब्द चुकीचा गेला असेल, वावगा गेला असेल, तो माझा मला परत करा. आणि आज या ठिकाणी झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या कृपेने, सगळ्या गुणवानांच्या कृपेने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात महाराज सुंदर वाजवतात. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि 11:15 वाजल्यामुळे या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी आपण सगळ्यांनी शांतपणे या ठिकाणी बसून घेतलेलं, फक्त उठताना मात्र गडबड होणार नाही याची काळजी घेऊयात. कारण पाठीमागे पुरुष मंडळी बसली, मध्ये महिला आहेत. आणि सर्वांनी अशाच प्रकारचा उद्याचा उत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करा. सर्वांना हनुमान जयंतीच्या जशा आपण दिवाळीच्या शुभेच्छा देतो तशा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मारुतीराया आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो. सेवेला पूर्णविराम. जय त्या गावामध्ये आपला रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये खाली बसा या कालावधीमध्ये जो हनुमान जन्म असतो आपला, आज या सप्ताहातील 7वा दिवस, 7व्या दिवसाचं कीर्तन पुष्प आपल्याच गावचं लेकरू म्हणजे आपल्या सर्वांचं लेकरू रमेश महाराज वाघ, आणि त्यांचा परिचय सगळ्याला माहीत आहे. आज त्यांनी जागराचं कीर्तन म्हणजे आज अग्निप्राभन घेऊन आपल्यासमोर त्यांच्या भाषेमध्ये तुकाराम महाराजांचं काय मागणं आहे याच्याबद्दल बोलले आहे. तसेच आपला सकाळी हनुमान जन्म 5ला भजन होईल ना दाजी? 5 वाजता किती वाजता भजन? 5:30 6ला आपला हनुमान जन्माचे भजनाचा कार्यक्रम सुरू होईल. तरी भजनी मंडळीने 5 वाजता या हनुमान